गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिसांनी 21 ऑगस्टला सायंकाळी 6:30च्या सुमारास एक मोठी कारवाईत अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला रंगेहात पकडले। गुप्त माहितीच्या आधारे जगनाडे चौकात नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिंद्रा XUV 500 गाडीतून गोवा कंपनीच्या इंग्लिश दारूचे एकूण 35 बॉक्स घेऊन जात होता। जप्त करण्यात आलेल्या या दारूची किंमत सुमारे 2,23,440 रुपये आहे। दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या 15 लाख रुपये किमतीच्या महिंद्रा XUV 500 सह पोलिसांनी एकूण 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील भिलाई येथील रहिवासी असलेल्या जुगल किशोर नागवंशी याला अटक केली आहे। आरोपीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। या पथकात पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, हेड कॉन्स्टेबल असीम मण्यार, दुधराम मेश्राम, योगेश मुनेश्वर तसेच पोलीस कॉन्स्टेबल चेतन शेंडे, भागवत कोळापे, नितीन चोपकर आणि विनोद उपराडे यांचा सक्रिय सहभाग आहे। या यशस्वी कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यात आमगाव पोलिसांना मोठे यश मिळालं असून त्यांच्या या तत्पर कार्याचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव येथील अंमलदार यांनी नाकाबंदी करून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडलेले आहे। या कारवाईमध्ये इंग्लिश दारू गोवा याचा 2,23,440 रुपयाचा मुद्देमाल एकूण 35 पेटी, त्याचप्रमाणे महिंद्रा XUV गाडी 500 किमती 15 लाख रुपये असा एकूण 17,23,440 रुपयाचा मुद्देमाल आमगाव पोलिसांनी या अवैध दारूच्या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब गोरख भामरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे साहेब आणि SDPO प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव यांनी केलेली आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।